नमस्ते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2024 रीडिंग पॅटर्न मधील सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे शाश्वत विकासाचे ध्येय या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 70 मार्कांची होणार असून यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. तर परीक्षेसाठी तुम्हाला पासिंगसाठी किमान 28 मार्क पडणं अपेक्षित आहे. यासाठी तुम्हाला या विषयाची प्रश्नपत्रिका मराठी ॲज वेल एज इंग्रजी अशा दोन्ही भाषेमधून येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया सगळ्यात प्रथम क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मराठी ॲज वेल एज इंग्लिश मीडियम अशा दोन्हीही माध्यमातून आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला टोटल 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला सॉल्व्ह करणं अनिवार्य आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नाची उत्तर तुम्हाला लिहायची आहे. इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल की पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन दी ब्लँक 6 मार्कासाठी असेल. तर क्वेश्चन 2nd, 3rd, 4th आणि 5th हे ब्रॉड क्वेश्चन प्रत्येकी 18 मार्काला प्रत्येक चॅप्टरवरती विचारले जाणार आहे आणि या 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3च प्रश्नाची उत्तर सॉल्व्ह करायची, जे 18 त्रिक 54 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. आणि पहिल्या प्रश्नाला 6 मार्क म्हणजे 54 आणि 6 60 मार्क या ठिकाणी होतील. तर शेवटच्या प्रश्नाला 10 असे मिळून 70 मार्क होतील. शेवटचा प्रश्न हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 शॉर्ट नोट्स असतील, ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरवरती एक शॉर्ट नोट्स अशा 4 ते 5 शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारल्या जातील. ओके. सो या पद्धतीने टोटल 70 मार्काचा फॉर्मॅट आहे. आता आपण ब्रॉड क्वेश्चन कोणकोणते विचारले जातील ते मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इथे जे काही ब्रॉड क्वेश्चन दाखवलेले आहे त्यातील पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, हाऊ डू द थ्री पिलर्स ऑफ सस्टेनेबिलिटी दॅट इज द एन्व्हायर्नमेंटल, इकॉनॉमिक अँड सोशल सो इट इज इंटरकनेक्टेड अँड व्हाय इट इज द इसेन्शियल्स टू कन्सिडर द थ्री व्हेन आर फॉर्म्युलेटिंग द सस्टेनेबिलिटी पॉलिसीज. म्हणजे शाश्वततेचे जे काही 3 स्तंभ आहे, ज्यामध्ये पर्यावरण, आर्थिक आणि सामाजिक हे एकमेकांशी कशा पद्धतीने जोडलेले आहेत आणि शाश्वत विकासाची धोरणे ठरवत असताना या 3 घटकांचा विचार करणं का आवश्यक आहे? असा हा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे ट्रॅक द इव्हॅल्युशन अँड हिस्ट्री ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. म्हणजे शाश्वत विकास उद्दिष्टांचा इतिहास आणि मूल्यांकनाचा मागोवा घ्या किंवा मूल्यांकनाबाबत स्पष्टीकरण करा, असा पण प्रश्न येऊ शकतो. पुढचा आहे हाऊ डज अचिव्हिंग एस-डी-जी याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 6 असं म्हणलेलं आहे. दॅट इज द क्लीन वॉटर अँड सॅनिटायझेशन अँड इम्पॅक्ट अदर एस-डी-जी सच ॲज हेल्थ, जेंडर इक्वॅलिटी अँड क्लायमेट ॲक्शन. म्हणजे एस-डी-सी 6 हे जे काही स्वच्छ पाणी व हवा स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी व स्वच्छता साध्य केल्याने आरोग्य, लिंग समता आणि हवामान कृती या अन्य एस-डी-जीचा परिणाम कसा होतो ते स्पष्टीकरण करायला सांगितलेलं आहे. नेक्स्ट हे महत्त्वाचा प्रश्न असू शकतो, डिस्क्राईब टार्गेट्स अँड इंडिकेटर्स ऑफ एस-डी-जी 6. म्हणजे एस-डी-जी 6 चे जे काही लक्ष्य आणि निदर्शक आहेत त्यांचं वर्णन करा. ओके. किंवा त्याला आपण स्पष्टीकरण करा असा पण प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे डिस्क्राईब द डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ एस-डी-जी, ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हणलं जातं. म्हणजे सन्मानजनक काम आणि आर्थिक वृद्धी या संकल्पनेचे शाश्वत विकासाच्या धोरणाच्या दृष्टिकोनातून वर्णन करा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. व्हॉट पॉलिसी कॅन बी इम्प्लिमेंटेड टू एन्शुअर इकॉनॉमिक ग्रोथ दॅट इज द बोथ इन्क्लुसिव्ह अँड एन्व्हायर्नमेंटली सस्टेनेबल. समावेशक आणि पर्यावरणपूरक आर्थिक वाढ सुनिश्चित करण्यासाठी कोणती धोरणे राबवता येतील? पुढचा आहे महत्त्वाचा, व्हाय द एज्युकेशन कन्सिडर द फाउंडेशन ऑफ अचिव्हिंग मल्टिपल एस-डी-जीज अँड हाऊ डज इट कॉन्ट्रिब्यूट टू पॉवर्टी रिडक्शन, इकॉनॉमिक ग्रोथ अँड जेंडर इक्वॅलिटी. म्हणजे शिक्षणाला अनेक एस-डी-जी साध्य करण्याचा पाया का मानला जातो आणि ते दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक विकास आणि लिंग समतेस कशा पद्धतीने योगदान देते. पुढचा आहे एक्सप्लेन एस-डी-जीज 3 अलॉंग विथ रिलेटेड टार्गेट्स अँड इंडिकेट्स. म्हणजे एस-डी-जी 3 चे चांगले आरोग्य व कल्याण आणि त्यांचे लक्ष्य व निर्देशक स्पष्ट करा. नेक्स्ट एक्सप्लेन द डिफरंट स्ट्रॅटेजी ऑफ पॉवर्टी इरिडेशन. ओके, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध धोरणे कोणती आहेत ती स्पष्ट करा. पुढचं आहे व्हॉट आर द की चॅलेंजेस
टू अचीव्ह जेंडर इक्वॅलिटी. लिंग समता साध्य करताना येणाऱ्या मुख्य अडचणी कोणत्या आहेत त्या स्पष्ट करा. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 11. इथपर्यंत 10 प्रश्न झाले. प्रश्न क्रमांक 11 आहे, एक्सप्लेन प्रोग्रेस अँड अचीव्हमेंट टुवर्ड्स द एसडीजी 3. म्हणजे एसडीजी 3 मधील प्रगती आणि यश संपादन याचे स्पष्टीकरण करा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, व्हॉट आर द की चॅलेंजेस दॅट प्रिव्हेंट द मिलियन्स ऑफ चिल्ड्रन फ्रॉम असेसिंग क्वालिटी एज्युकेशन स्पेशली इन लो इन्कम अँड कॉन्फ्लिक्ट्स अफेक्टेड एरिया. म्हणजे विशेषतः कमी उत्पन्न आणि संघर्षग्रस्त भागातील लाखो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यात कोणकोणत्या अडचणी येतात त्या स्पष्ट करा. नेक्स्ट आहे, व्हॉट आर द प्रायमरी कॉजेस ऑफ हंगर वर्ल्ड वाईड अँड व्हाय डू द फूड इनसिक्युरिटी अँड malnutrition पर्सिस्ट डिस्पाइट ॲडव्हान्सेस इन ॲग्रीकल्चर. म्हणजे जगभरातील उपासमारीची प्रमुख कारणे कोणती आहेत आणि कृषी प्रधान प्रगती असूनही अन्न सुरक्षा आणि कुपोषण का होते किंवा का टिकून आहेत ते स्पष्ट करा. माझ्या मते प्रश्न क्रमांक 12 आणि 13 विशेषतः चांगल्या पद्धतीने करून ठेवा. नेक्स्ट आहे, हाऊ डज असेस द अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी इन्फ्लुएन्स पॉवर्टी रिडक्शन, इकॉनॉमिक ग्रोथ अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. परवडणारी व स्वच्छ ऊर्जा मिळाल्याने दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक विकास आणि पर्यावरण शाश्वततेवर कसा परिणाम होतो ते स्पष्ट करा. नेक्स्ट आहे क्वेश्चन क्रमांक 15. हाऊ कॅन गव्हर्नमेंट अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सपोर्ट द एक्सपान्शन ऑफ क्लीन एनर्जी इन डेव्हलपिंग कंट्री. महत्वाचा प्रश्न वाटतो. विकसनशील देशांमध्ये स्वच्छ ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी सरकार आणि आर्थिक संस्थांनी काय मदत करावी. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय येतो की अनुदान द्यावं, ओके, सबसिडी द्यावी, असा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येऊ शकतो. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 16. डिस्कस एसडीजी 14 अलॉंग विथ सिग्निफिकन्स ऑफ ओशन अँड मरीन इकोसिस्टीम. म्हणजे एसडीजी 14 आणि महासागर आणि सागरी परिसंस्थेचे महत्व विशद करा. पुढचा महत्वाचा प्रश्न चॅप्टर नंबर 3 वर आधारित आहे. आय थिंक माझ्या मते, व्हॉट प्रोग्रेस हॅज बीन मेड अंडर द पॅरिस अग्रीमेंट अँड व्हॉट आर द रिमेनिंग चॅलेंजेस इन मीटिंग इच टार्गेट. म्हणजे पॅरिस करारांतर्गत काय प्रगती झाली आहे आणि उद्दिष्टे गाठण्यात कोणत्या अडचणी राहिल्या आहेत हे स्पष्ट करा. पुढचा, व्हॉट आर द पॉलिसी कॅन इफेक्टिव्हली रिड्यूस कार्बन इमिशन व्हाईल मेंटेनिंग द इकॉनॉमिक ग्रोथ. जे आर्थिक विकास कायम ठेवताना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणते धोरणे प्रभावी ठरू शकतात. पुढचा आहे, हायलाइट्स द सिग्निफिकन्स ऑफ रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन इन वेकअप सस्टेनेबिलिटी. मी हा प्रश्न शॉर्ट नोट्सला पण टाकलेला आहे, जिथं शाश्वततेच्या दृष्टीने जबाबदारीने उपभोग आणि उत्पादनाचे महत्त्व स्पष्ट करा. लास्ट चॅप्टरच्या आधारित काही प्रश्न आहेत, ते म्हणजे स्टेट द व्हेरियस एफर्ट्स टेकन बाय द इंडियन गव्हर्नमेंट टू अचीविंग द एसडीजी 9. म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 9 साध्य करण्यासाठी भारत सरकारने केलेले विविध प्रयत्न स्पष्ट करा. ओके. नेक्स्ट आहे, मग यामध्ये तुम्हाला मेक इन इंडिया किंवा बाकीच्या ज्या स्कीम आहे त्या बाबतीत इथे तुम्हाला माहिती लिहायची आहे. नेक्स्ट आहे, डिस्कस द के गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह टू फॉर प्रमोटिंग एसडीजी 17. म्हणजे एसडीजी 17 भागीदारीसाठी ध्येय यासाठी प्रमुख सहकारी उपक्रम स्पष्ट करा. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन अबाउट एसडीजी गोल 16. म्हणजे पीस, जस्टिस अँड इन्स्टिट्यूशन. एसडीजी 16 शांतता, न्याय आणि संस्थांबाबत स्पष्टीकरण करा. आणि लास्ट महत्वाचा आहे, एक्सप्लेन द रोल ऑफ इंडिया इन ऍडव्हान्सिंग एसडीजी 16. शाश्वत विकासाचे ध्येय 16 प्रगतीसाठी भारताची भूमिका स्पष्ट करा. ओके, या पद्धतीने 23 प्रश्न दिले. कोणतेही 4 प्रश्न येतील, त्यापैकी 3 तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे शॉर्ट नोट्स. ओके, पहिली आहे महत्वाची, ऑब्जेक्टिव्ह ऑफ सस्टेनेबिलिटी, शाश्वततेची उद्दिष्टे, किंवा 3 नंबरचा आहे की टार्गेट्स अँड इंडिकेटर्स ऑफ एसडीजी. म्हणजे शाश्वत विकासाची जी काही ध्येय आहे त्याचे मुख्य लक्ष्य आणि निर्देशक स्पष्ट करा. 2 नंबर आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. म्हणजे स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. 4 नंबर महत्वाचा आहे, स्ट्रॅटेजीज फॉर पॉवर्टी इरिडेशन. ओके, दारिद्र्य निर्मूलनाची धोरणे. नेक्स्ट आहे की टार्गेट्स ऑफ एसडीजी 3. म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय जी काही 3 आहेत त्याची मुख्य उद्दिष्टे आणि निर्देशक स्पष्ट करा. पुढचा महत्वाचा आहे एसडीजी क्वालिटी एज्युकेशन, दॅट इज द दर्जेदार शिक्षण. नेक्स्ट आहे की स्ट्रॅटेजीज टू ऍडव्हान्सिंग एसडीजी 7. म्हणजे एसडीजी 7 साठी प्रगतीसाठीचे जे काही मुख्य धोरणे आहेत ते एक्सप्लेन करायचे. हा पण एक शॉर्ट नोट्सला येऊ शकतो. आणि या ठिकाणी शेवटचे दाखवलेले आहे त्यामध्ये 8 नंबर दिलाय एसडीजी 14. म्हणजे ते कशाशी निगडीत आहे, महासागर, समुद्र आणि सागरी संवर्धनाचे संसाधनाची संवर्धनाच्या संदर्भात
आहे. पुढचं आहे चॅलेंजेस इन अचिव्हिंग एसडीजी 15 म्हणजे एसडीजी 15 साध्य करताना येणाऱ्या अडचणी. पुढचा महत्त्वाचा आहे स्ट्रॅटेजीज फॉर सस्टेनेबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. मगाशी मी तुम्हाला सांगितलं चॅप्टर नंबर 3 वर आधारित शाश्वत वापर आणि उत्पादनासाठी धोरणे. नेक्स्ट आहे रिव्ह्यू ऑफ अचिव्हमेंट्स, टार्गेट अँड प्रोग्रेस फॉर ऑल ऑफ दी गोल्स. सर्व उद्दिष्टांची पूर्तता, लक्ष्य आणि प्रगती यांचा आढावा. नेक्स्ट आहे मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर नंबर 4 वर आधारित मेक इन इंडिया उपक्रम. नेक्स्ट आहे की एफर्ट्स बाय युनिव्हर्सिटी इन महाराष्ट्र फॉर प्रमोटिंग एसडीजी 16 म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय 16च्या प्रसारासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठाचे महत्त्वाचे योगदान काय आहे हे स्पष्ट करा. अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न, शॉर्ट नोट्स आणि ब्रॉड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितलेले आहे. असेच आपण बाकीचे विषयांचे व्हिडिओज आपण केलेले आहे. तर तुम्ही ते देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाकी तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट कसे तयार करायचे आणि बाकी विषयांच्या क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड केलेले आहे. बाकीचे लवकरच अपलोड केले जातील. आपल्या YouTube चॅनलला ते बघा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.